ऑपरेशन मुस्कानमध्ये 61 अल्पवयीन मुला-मुलींचा लागलाय शोध। नगर जिल्हा पोलीस दलाकडून महिनाभर राबविण्यात आलेल्या ऑपरेशन मुस्कान मोहिमेत 61 अल्पवयीन मुलांचा शोध लागलाय। त्यात 49 मुली व 12 मुलांचा समावेश आहे। तसेच 115 व्यक्तींचा शोध घेण्यातही पोलिसांना यश आले आहे। यामध्ये 68 महिला व 47 पुरुषांचा समावेश आहे। या सर्वांना त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले। हरवलेल्या व अपहरण केलेल्या बालकांच्या व बेपत्ता पुरुष महिलांच्या संदर्भात ऑपरेशन मुस्कान 13 ही विशेष शोध मोहीम 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर रोजी राबविली गेली। जिल्ह्यातील हरवलेले व पळविलेले बालके तसेच बेपत्ता महिला व पुरुषांचा शोध घेण्यात आला। पोलीस अधीक्षक राकेश ओल्ला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष यांची पथके व जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे स्तरावर प्रत्येकी 1 पथक या मोहिमेसाठी नियुक्त करण्यात आले होते। या पथकांकडून हरवलेले व पळविलेले अल्पवयीन मुले-मुली तसेच रेकॉर्ड व्यतिरिक्त रेल्वे स्थानके, बस स्थानके, रस्त्यांवर भीक मागणारी मुले, कचरा गोळा करणारी मुले, धार्मिक स्थळ, रुग्णालय, हॉटेल, दुकाने इत्यादी ठिकाणी काम करणारी मुले, बेपत्ता महिला व पुरुष यांचा प्रभावीपणे शोध घेतला गेला। यासाठी अशाकीय संस्था, बालगृह, बाल कल्याण समिती, जिल्हा बाल सुरक्षा कक्ष यांची याकामी मदत मिळाली। अल्पवयीन मुले-मुली यांची फूस लावून अपहरण केले जाते। त्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जातो, परंतु ते मिळून येत नाही। त्यांच्या शोधासाठी राज्यभर दरवर्षी ऑपरेशन मुस्कान ही मोहीम राबविली जाते। या कालावधीत अशा मुलांचा व बेपत्ता व्यक्तींचा विशेष शोध घेतला जातो। 1 महिन्यात जिल्ह्यातील 60 गुन्ह्यातील 61 अल्पवयीन मुलांचा शोध घेतला गेला। त्यामध्ये 49 मुली व 12 मुलांचा समावेश आहे। 119 बेपत्ता व्यक्तींचा शोधही यावेळी घेतला गेला। त्यामध्ये 68 महिला व 47 पुरुषांचा समावेश आहे। बाहेरील जिल्ह्यातील रेकॉर्डवरील 1 मुलगी मिळून आल्याने तिला बालगृहात ठेवण्यात आले आहे। या संदर्भात मध्य प्रदेश येथे गुन्हा दाखल असल्याने तेथील पोलिसांना कळविण्यात आले आहे। सदर मोहीम पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उप अधीक्षक उगले यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे, उपनिरीक्षक बाळासाहेब शिंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल S.A. सय्यद, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल A.R. काळे, A.K. पवार, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल छाया रांधवन, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल S.S. काळे यांच्या पथकाने राबविली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।